नमस्कार, आपण पाहत आहात दौंड जनता न्यूज। दौंड तालुक्यातील वरवंड आणि पाटस परिसराला काल झालेल्या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे, वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि बाजारभावाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना आता या वादळी वाऱ्याने त्याच्या संकटात आणखी भर घातली आहे। वरवंड येथील शेतकरी विलास शिवराम शेलार यांच्या केळीच्या बागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। जोमाने उभी असलेली केळीची बाग वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः जमीनदोस्त झाली आहे। अनेक महिन्यांची मेहनत आणि लाखो रुपयांची गुंतवणूक काही क्षणांत उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे। शेतकऱ्यांना एकीकडे महागडी बियाणे, खते, औषधे आणि मजुरीचा वाढता खर्च सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान त्यांना आर्थिकदृष्ट्या खिळखिळे करत आहे। त्यामुळे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडून योग्य नुकसान भरपाई मिळणार का, असा प्रश्न आता शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे। प्रशासनाने त्वरित दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत आणि त्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया हा विशेष रिपोर्ट। कॅमेरामनसह दौंड जनता न्यूज वरवंड।